अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। ग्राहकांना नागरिकांना दिवाळी आपल्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा इंडिया टीव्ही तर्फे। आणि आज या दिवशी मकर संक्रांती दिवशी श्री नरेंद्रजी महाराज यांच्या रक्तदान महायज्ञ शिबिराचे या ठिकाणी आयोजन केलेले आहेत। या ठिकाणी काही त्या शिबिराचे आयोजक आहे साहेब, आपण या ठिकाणी रक्तदान शिबिराचं मोठे संख्येने आयोजन केलेलं आहे। दरवर्षी पण आपण या ठिकाणी या दिवशी करत असतात। याचं नेमकं तुम्हाला आयोजन करण्याची गरज आणि काय असं वाटतं? बाकी तुम्ही असंख्य कार्यक्रम करू शकले असते, पण नेमकं तुम्ही रक्तदान शिबिर का निवडलं याबद्दल काय सांगू इच्छिता? नाव द्याबद्दल सर्वप्रथम जगद्गुरु नरेंद्रजी महाराज गुरु माऊलींच्या चरणी कोटी कोटी वंदन करतोय। उपस्थित सर्व भाविक भक्तांना माझा सांप्रदायिक श्री गुरुदेव। जगद्गुरु माऊलींची शिकवण आहे की तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा। जगद्गुरु माऊलींनी समाजामध्ये कार्य करत असताना समाजाच्या उपयोगासाठी विविध उपक्रम राबवलेले आहेत। त्यापैकी एक उपक्रम म्हणजे आपला रक्तदान शिबिर हा महायज्ञ। आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 4 जानेवारी ते 19 जानेवारी रोजी आपल्या या स्वस्वरूप संप्रदायाच्या माध्यमातून या ठिकाणी ऑल ओव्हर इंडियामध्ये महारक्तदान शिबिराचं महायज्ञ सुरू आहे। त्यापैकी आता सध्याच्या 4 जानेवारी ते 12 जानेवारी पर्यंत 83,953 रक्तदान म्हणजे रक्तकुपिका या ठिकाणी संकलित झालेल्या आहे। आणि स्वामीजींचा संकल्प आहे की येत्या 19 जानेवारी पर्यंत आपल्याला 1 लाख रक्तकुपिका संकलित करायचा आहे। दिवसेंदिवस आपल्या समाजामध्ये सिकल सेल झालं, ॲनिमिया झालं, थॅलेसेमिया झाल्या, अशा विविध प्रकारच्या बिमाऱ्या वाढत चाललेल्या आहेत। आणि महाराष्ट्र रक्तदान संक्रमण परिषद यांनी आपल्याला सांगितलं, त्यांनी दिलेल्या आपल्याला उद्दिष्टाप्रमाणे जगद्गुरु माऊलींनी संकल्प घेतला तर 1 लाख रक्तकुपिका आपण संकलित करून देऊया। म्हणून आपण आपल्या संपूर्ण भारतभरमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे आपल्या स्वस्वरूप संप्रदायाच्या माध्यमातून। नेमकं आता तुम्ही जे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे, या ठिकाणी तुम्हाला विविध प्रोग्राम पण विविध आयोजन करता आलं, विविध कार्यक्रमाचं पण आयोजन करता आलं। नेमकं तुम्ही रक्तदान शिबिर आयोजन करण्याचं नेमकी का गरज पडली तुम्हाला? आज आपण समाजामध्ये सगळ्या गोष्टी आपण निर्माण करू शकतो, पण शक्यतो रक्त हे फक्त एका व्यक्तीच्या शरीरामध्येच निर्माण होते। आपण विविध कार्यक्रम घेतो, जसं नामगजर सोहळा झालंय, पादुका दर्शन सोहळा झालंय, समस्या मार्गदर्शन सोहळा झालं, असे विविध कार्यक्रम स्वामीजींच्या माध्यमातून आपण स्वस्वरूप संप्रदायाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पार पाडत असतोय। पण रक्तदान शिबिर नेमकं का? तर रक्तदान शिबिर यासाठी की रक्तदान हे फक्त एका व्यक्तीच्या शरीरामध्ये जनरेट होऊ शकतं। आपण कुठल्या कारखान्यामध्ये ते बनवू शकत नाही किंवा कुठल्या एखाद्या विविध वस्तूच्या माध्यमातून आपण ते जनरेट करू शकत नाही। म्हणून आपल्या शरीरामध्ये आपण रक्त तयार करू शकतो आणि एक व्यक्तीच, एक माणूसच एका माणसाच्या कामी येऊ शकतोय। म्हणून स्वामीजींनी संकल्प केला की बाबा संपूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर आपण 1 लाख म्हणजे रक्तकुपिका आपण संकलित करून द्यायचं आणि एक समाजासाठी कुठतरी आपण उपयोगी आलं पाहिजे, कारण आपण समाजात राहतोय आणि व्यक्तीच व्यक्तीच्या कामी येऊ शकतोय। स्वामीजींची नेहमी शिकवण आहे की तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा। त्या शिकवणीच्या आधारे आम्ही सर्व गुरुबंधू गुरु भगिनी आम्ही स्वामीजींच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्या आदेशाचं पालन करतोय। धन्यवाद। यांनी सांगितलेलं आहे का जे काही माणसाला जसं देणाऱ्याला फक्त ते रक्तदान आहे, पण ज्याला ते रक्त जातं त्याला हे जीवनदान आहे। या आधारे या संकल्पनेतून आज त्यांनी आपलं एक भव्य असं रक्तदान महायज्ञ या ठिकाणी सुरू केलेलं आहे। या ठिकाणी डॉक्टर लोकांची टीम पण आपल्याला दिसतात, मोठ्या संख्येने डॉक्टर लोक आपलं त्यांचं हे करत आहे, रक्तपिढी जमा करत आहे, गोळा करत आहे, काही ठिकाणी रक्तदान पण चालू आहेत। आपण रक्तदान पण बघतायत, रक्तदान अवघ्या काही ठिकाणी रक्तदान सुरू आहेत। हे बघा पेचे साहेब रक्तदान करतायत। साहेब, तुम्ही एक रक्तदान करताय, रक्तदान करायचं तुम्हाला असं काय वाटलं? आपल्याला छान वाटत आहे। छान वाटत आहे। रक्तदान तुम्ही कशासाठी करतात? रक्तदान हे कुणासाठी दुसऱ्यासाठी उपलब्ध आहे, चालू आहे। यांनी सांगितलं का माझं रक्त हे कुठेतरी चांगले रुग्णाचं जर आयुष्य चांगलं होत असेल तर माझं रक्त चांगल्यासाठी गेलं पाहिजे, असं त्यांचं एक परत आपले दिसतात। दादा, तुम्ही पण रक्तदान करताय, रक्तदान का तुम्ही करताय? तुम्हाला काय वाटतं? रक्तदान दुसऱ्याच्या उपयोगात यांनी पण सांगितलं आहे की रक्तदान जरी माझं असलं तरी ज्याला रक्त जाईल त्याच्याकडे जीवनदान आहे। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने डॉक्टर लोकांनी रक्तदान घेणं सुरू केलं आहे। रक्तदान परतपिढी पण या ठिकाणी आलेल्या आहेत। मोठ्या संख्येने या ठिकाणी रक्तदान शिबिर चालू आहेत, ते आपण बघतात। मोठ्या ठिकाणी रक्तदान करण्यात येत आहेत। असंच या ठिकाणी दरवर्षी हा प्रोग्राम चालू असतात। अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे।